Welcome to students. We are going through a topic that is nucleus from cytology. In this, we already studied about the nuclear membrane, and now second one is the nucleoplasm. This is also called as karyolymph. Inside the nucleus, there is a fluid generally known as nucleoplasm, or it is also called as karyolymph. It is also called as nuclear sap. The fluid is homogeneous and granular. आतलं फ्लुइड कसं आहे? होमोजिनस आहे, म्हणजे सगळीकडं सेम आहे. अँड ग्रॅन्युलर, म्हणजे त्याच्यातनं बघितलं तर ग्रॅन्युल्स दिसतात. इन द न्यूक्लियोप्लाझम अनकंडेन्स्ड क्रोमॅटिक मटेरियल इज प्रेझेंट. आता ही अनकंडेन्स्ड म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय? दॅट इज DNA अँड प्रोटीन्स. The uncondensed chromatin region is called chromatin regions, that is true chromatin. In addition to uncondensed chromatin, the nucleoplasm contains chromocenters along with twisted filaments of chromatin. Such regions are called हेटेरोक्रोमॅटिन रिजन्स. म्हणजे जनरली काय, त्या न्यूक्लियोप्लाझममध्ये दोन रिजन दिसतील. एक कुठला आहे? यूक्रोमॅटिन, अँड दुसरं कुठलं आहे? हेटेरोक्रोमॅटिन. दीज आर जनरली प्रेझेंट नियर दी न्यूक्लियर एन्व्हलप. कुठं प्रेझेंट दिसते? हे न्यूक्लियर एन्व्हलप जवळ आहे. Except at the nuclear pores, and some part is attached to the nucleolus. These two regions, that is euchromatin and heterochromatin, together represent the chromosomes. ही दोन्ही मिळून आपण काय म्हणतोय? त्याला क्रोमोझोम्स म्हणतोय. That is in the interphase and are present in nucleoplasm, which is enclosed by nuclear envelope. In addition to this chromatin material, nucleoplasm shows presence of nucleolus or nucleoli. Now we will see the chemical composition of nucleoplasm. ह्या न्यूक्लियोप्लाझममध्ये काय काय कंपोनंट्स आहेत? द न्यूक्लियोप्लाझम हॅज अ कॉम्प्लेक्स केमिकल कंपोजिशन. इट इज मेड अप ऑफ मेनली द न्यूक्लियोप्रोटीन्स. ह्याच्यात काय काय आहेत? न्यूक्लियोप्रोटीन्स आहेत, न्यूक्लियोलिपिड्स आहेत, न्यूक्लियर एन्झाईम्स आहेत, आणि मिनरल्स आहेत. द न्यूक्लिक ॲसिड कन्सिस्ट ऑफ DNA and RNA. The nucleoproteins consist of two types, that is mainly the basic proteins and non-histamine or acidic proteins. म्हणजे न्यूक्लियोप्रोटीन्समध्ये दोन प्रकारची प्रोटीन्स आहेत. एक बेसिक प्रोटीन्स आणि दुसरं ॲसिडिक प्रोटीन्स. दी प्रोटीन्स विच टेक बेसिक स्टेन. आता बेसिक प्रोटीन्स कशाला म्हणायचं? दॅट इज दी प्रोटीन्स विच टेक बेसिक स्टेन आर कॉल्ड ॲज बेसिक प्रोटीन्स. फॉर एक्झाम्पल न्यूक्लियोप्रोटामाइन्स and nucleohistamines. The acidic proteins of the euchromatin are the phosphoproteins. म्हणजे acidic proteins कुठले आहेत? Phosphoproteins. The nuclear enzymes
आता एन्झाईम्स कुठले प्रेझेंट आहेत? दॅट इज इन केस ऑफ न्यूक्लिओप्लाझम, दॅट इज DNA पॉलिमरेज, RNA पॉलिमरेज, NAD सिंथेटेज, ॲडेनोसिन डायअमायनेज, न्यूक्लियोसाइड फॉस्फोरिलेज, अल्डोलेज, गॉनेज, पायरुवेट कायनेज, 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड डिहायड्रोजिनेज एट्सेट्रा. म्हणजे ही सगळी काय आहेत? ही एन्झाईम्स आहेत. The nucleoplasm also contains certain cofactors and coenzymes. म्हणजे ह्याच्यामध्ये काही कोफॅक्टर्स आहेत आणि कोएन्झाईम्स आहेत. आता ती कुठली आहेत? दॅट इज ATP अँड ॲसिटाइल CoA. इट ऑल्सो कंटेन्स स्मॉल लिपिड कंटेंट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काही लिपिड कंटेंटसुद्धा आहे, पण ती काय स्मॉल अमाऊंटमध्ये आहे. सेवरल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स सच ॲज, आता हे कुठले आहेत? फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. These minerals are in small amounts in the cytoplasm and comparatively large amounts in the chromatin. म्हणजे ही सायटोप्लाझममध्ये कमी आहेत, दॅट इज दी न्यूक्लिओप्लाझम, आणि क्रोमॅटिनमध्ये जास्त आहेत. अदर दॅन दिस, दी न्यूक्लिओप्लाझम ऑल्सो कंटेन्स अ न्यूक्लिअर मॅट्रिक्स. याच्या व्यतिरिक्त काय? न्यूक्लिअर मॅट्रिक्स आहे, न्यूक्लिअर स्केलेटन ऑफ प्रोटीनस नेचर. दी पार्ट ऑफ द न्यूक्लिअर मॅट्रिक्स इज अटॅच्ड टू दी इंटरनल part of the nuclear envelope and forms nuclear lamina. This lamina region is in the form of mesh-like fibrous structure due to presence of protein fibers. म्हणजे त्या प्रोटोप्लाझममध्ये जी फायबरसारखं दिसेल, दॅट इज मेश. मेश म्हणजे जाळी तयार झाली. हे कशापासून झालेलं आहे? That is the protein fibers. Now we will see the functions of the nucleoplasm. First one is the synthesis of mRNA. Nucleoplasm carries out synthesis of mRNA. mRNA म्हणजे कुठलं? messenger ribonucleic acid. And ribosomal units required for protein synthesis. Ribosomal units are synthesized by DNA in nucleolus. Second one is the storage of genetic material. In nucleoplasm, important genetic and heredity material is stored in the form of DNA molecules. DNA moleculesमध्ये काय? दॅट इज दी हेरिडिटी मटेरियल. सप्लाय ऑफ मटेरियल फॉर द सिंथेसिस ऑफ न्यू chromatin. In nucleoplasm, the chromatin material is present. During cell division, the material required for the synthesis of new chromatin material is provided in this system. Then next, control the vital activities of cell. The nucleoplasm and nuclear matrix together control the vital activities of cell through the messages imprinted on mRNA. म्हणजे त्या mRNA कडून मेसेज दिलं जाते, म्हणजे इम्प्रिंटेड म्हणजे त्याच्यावरती छापलं जाते बाय DNA molecules which are transported to cytoplasm. Then fifth one is the role in the assembly of interphase nucleus.
The nuclear matrix plays important role in the assembly of interphase nucleus as well as assembling the nucleus after mitotic cell division. Then last one is the formation of nucleoskeleton. The nuclear matrix forms nucleoskeleton which helps to spread and occupy the entire nuclear region. So all these are the functions and all about the nucleoplasm. Thanks.